कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। आज बकरीद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि नमाज अदा केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली। आता किल्ला परिसरामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनेही आंदोलन केलंय। दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आलाय। बकरीदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली। तसंच वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केलेत। दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गादेवीचं मंदिर आहे तर पायथ्याशी ईदगाह आहे। ही हिंदू मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळं आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद सुरू आहेत। तर बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। आंदोलकांना पोलीस थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न करतात। बकरीदची नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिमांनी तिकडे घोषणाबाजी केली आणि त्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून इकडे आंदोलन केलं जात आहे। घंटानाद देखील केला जातोय। हा वाद केवळ आजचा नाहीये तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। किल्ल्यावरती दुर्गादेवीचं मंदिर आहे तर पायथ्याशी ईदगाह आहे आणि दोन्ही धर्मांची धार्मिक स्थळं इकडे आहेत आणि त्यामुळे इथे नेमका हक्क कोणाचा यावरून हा वाद सुरू आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, तासाभरापेक्षा जास्त वेळ झालेला आहे हे आंदोलन सुरू आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे का आणि काय चित्र तिकडे पाहायला मिळतंय? प्रज्ञा, हे जे आंदोलन आहे ते मगाशी शिंदे गटाचं आंदोलन सुरू होतं आणि शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते आमदार या ठिकाणी होते। आता मात्र दुसरं आंदोलन आहे, दुसरा पक्ष या ठिकाणी दाखल झालेला आहे। हा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून आता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एका आंदोलनानंतर आता दुसरं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनात देखील तीच आक्रमकता आपल्याला बघायला मिळते आहे। कारण की गेल्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे बॅरिकेड्सवर लोक चढलेली होती त्याच प्रकारे या आंदोलनात देखील हे शिवसैनिक जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आंदोलनामध्ये बॅरिकेड्सवर चढलेले आहेत आणि दुर्गाडी किल्ला जो आहे त्या दुर्गाडी किल्ल्याजवळ जाण्याचा हा प्रयत्न केला जातोय। मात्र पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाही आहेत। पोलीस त्यांना अडवून आहेत बॅरिकेड्स टाकून आणि जी लोक बॅरिकेड्सवर चढलेली आहेत त्यांना देखील पोलीस जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हा वाद जो ज्या प्रकारे आपण सांगितलं की आजच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर जे दुर्गादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाण्यापासून आणि तिकडे देवीची पूजा करण्यापासून हे हिंदूंना रोखलं जातं आणि त्यामुळेच दरवर्षी या हिंदू बांधवांकडून किंवा शिवसेनेकडून इकडे आंदोलन केलं जातं आणि या आंदोलनामध्ये शिवसेना ही अग्रेसर असते। आता गेल्या काही वर्षांपासून 2 गट पडलेले आहेत शिवसेनेमध्ये, त्यामुळे या दोन्ही गटाकडून वेगवेगळं आंदोलन हे केलं जातं। आधी मात्र हे एकच आंदोलन या ठिकाणी मोठं व्हायचं, आता मात्र 2 गट पडल्यामुळे 2 आंदोलनं होतात। त्याचप्रमाणे आज सकाळी जर आपण पाहिलं तर आधी शिंदे गटाचं आंदोलन झालं, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे आणि तिसरा पक्ष देखील यामध्ये सहभागी यावर्षी होणार आहे तो आहे भाजप पक्ष आणि या भाजप पक्षाकडून देखील यावर्षी आंदोलन केले जाणार। त्यामुळे कुठे ना कुठे या दुर्गाडी किल्ल्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा विविध पक्षांमार्फत केला जातोय, पण त्याचा त्रास देखील नागरिकांना होतो कारण की दरवर्षी बकरीदच्या दिवशी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद केला जातो। वाहतूक जी आहे ती वाहतूक कोंडी या ठिकाणी होते आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर वाहतूक पूर्णतः दुसऱ्या रस्त्याने दुसऱ्या मार्गाने ही वळवण्यात आलेली असते। नागरिकांना देखील चालत त्या दुर्गाडी किल्ल्यापर्यंत किंवा त्या रस्त्याने जायचं असेल तर जाऊ दिलं जात नाही आणि हाच फटका जो आहे तो दरवर्षी सामान्य नागरिकांना या आंदोलनांमुळे बसतो। मात्र शिवसेना जवळपास 1982 पासून हे आंदोलन करते आहे आणि आनंद दिघे यांच्या नेतृत्वात आधीचं आंदोलन व्हायचं। आता मात्र हे आंदोलन जे आहे ते 2 शिवसेना वेगवेगळ्या झाल्यामुळे 2 वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं। त्याचप्रमाणे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन आणि या महिला असतील किंवा
पुरुष असतील हे सगळे बॅरिकेडवर चढून प्रशासनाचा विरोध करतात. कारण आजच्या दिवशी दुर्गादेवीचं जाऊन त्यांना आरती करायची असते आणि ती आरती करण्यापासून प्रशासन रोखतं. कारण दोन समाज एकमेकांच्या समोर येतील ही भीती असते. एका बाजूला बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या दुर्गाडी किल्ल्याजवळ जे ईदगाह आहे त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन नमाज पठण करतं आणि सकाळचा जो नमाज असतो त्या सकाळच्या नमाजाला बऱ्यापैकी गर्दी या दुर्गाडी किल्ल्याच्या जवळपास असते. रस्त्यावर देखील अनेक मुस्लिम बांधव जे आहेत ते असतात आणि त्यामुळे दोन गट जे आहेत किंवा दोन पक्ष जे आहेत ते एकमेकांसमोर येऊ नये याचाच प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असतो. याचाच प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा असतो आणि म्हणूनच कुठे ना कुठे हे आंदोलन जे आहे ते आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. आणि त्याचमार्फत आपण आज आता पाहताय की हे जे आंदोलन सध्या ठाकरे गटाचं सुरू आहे त्या ठाकरे गटाच्या आंदोलनामध्ये आता नेमकं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत की आंदोलन त्यांनी केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणणं काय जाणूया. जावा पुढे थोडं मागे वा थोडं मागे वा जागा द्या. तर या सगळ्या आंदोलकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या विरोध म्हणून हे आंदोलन सुरू केलं. पण ह्या आंदोलन आता जवळजवळ 35-40 वर्ष होत आली. परंतु ह्या आंदोलनात हिंदू धर्माला काही न्याय मिळालेला नाही आहे पोलीस प्रशासनाकडनं किंवा कोणाकडनं. फक्त ज्यावेळेस रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेस 3 वर्ष सतत दोन्ही प्रवेश सुरू ठेवण्यात आले. त्यावेळेस हिंदूंनी पण सहकार्य केलं मुस्लिमांनी पण सहकार्य केलं आणि पोलीस प्रशासनाने ते करून दाखवलं. मग त्याचीच परंपरा पुढे चालू ठेवायला पाहिजे होती. परंतु पोलीस प्रशासनाची आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तशी मानसिकताच नाही आहे की हिंदूंना न्याय मिळावा. ही तर लज्जास्पद गोष्ट आहे. जे सत्तेत बसलेले आहेत आणि स्वतःच्या हिंदुत्वाचं कार्ड खेळून ते सत्तेत आले तेच लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. ज्यांनी खरं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणा यांनी कलेक्टरला CPंना DCPंना ACPंना तिथं बोलवून ह्याच्यातनं योग्य ते सोल्युशन काढायला पाहिजे होतं आणि मार्ग काढायला पाहिजे होता. त्यांचेच कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आहे. ज्यांनी न्याय द्यायचा आहे तेच आंदोलन करतात आहे. ही हास्यास्पद गोष्ट आहे. आणि आत्ता आम्ही बघितलं की ते लोक जेव्हा मिरवणुकीने येत होते तर फटाकडे फोडले. अरे हा निषेध आंदोलन आहे. आपल्याला लाज वाटते. आपण तिथं आनंद नाही साजरा करत आहे फटाकडे फोडायला तर फटाकडे फोडले. म्हणजे ही किती लज्जास्पद आहे. कारण यांची मानसिकताच नाही आहे. यांना फक्त एक इव्हेंट वाटतो हा. आम्हाला ते हृदयातनं वाटतंय की आमच्यावर अन्याय होतोय. जर मंदिर बनलं की आमची अस्मिता दुखवली जाते. ह्यासाठी आम्ही यावर्षी DCP आणि CP जिल्हाधिकारी प्रांत ऑफिस ACP या सगळ्यांना बरोबर पत्र आहे. दिलं. त्यामुळे आपण सध्या पाहतोय की दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये ठाकरेंची शिवसेना देखील प्रचंड आक्रमक झालेली आहे.